नमस्कार मित्रांनो, सध्या जगभरात एका मोठ्या संकटाची चर्चा सुरू झाली आहे आणि ते म्हणजे सुपर अल निनो। हवामान तज्ज्ञांच्या मते तब्बल 150 वर्षांनंतर पुन्हा एकदा अशी परिस्थिती निर्माण होत आहे ज्याचा परिणाम खूप भयानक असू शकतो। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा सुपर अल निनो नेमका काय आहे, याचे परिणाम आपल्या आरोग्यावर, शेतीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसे होणार आहेत। चला तर मग सविस्तर माहिती घेऊया। मित्रहो, सध्या भारतभरात विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तापमान 40 ते 45 अंशाच्या वर गेले आहे। दिल्लीतील शाळांना दर तासाला मुलांना पाण्याची आठवण करून देण्यासाठी बेल वाजवण्याचे निर्देश दिले आहेत। इतकेच नाही तर जगातील 20 सर्वात उष्ण ठिकाणांपैकी 19 ठिकाणे एकट्या भारतात आहेत। ही चिंतेची बाब आहे। मित्रांनो, अल निनो म्हणजे काय? भौगोलिक भाषेत सांगायचे तर पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाणी जेव्हा सरासरीपेक्षा जास्त गरम होते तेव्हा त्याला अल निनो असे म्हणतात। साधारणपणे दर 4 ते 5 वर्षांनी ही स्थिती येते। जेव्हा हे गरम पाणी ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण अमेरिकेच्या दिशेने वळते तेव्हा भारतात मान्सून कमकुवत होतो आणि पावसाचे प्रमाण कमी होते। तज्ज्ञांच्या मते 2026-27 मध्ये येणारा अल निनो हा सुपर दर्जाचा असू शकतो। 1877 मध्ये जेव्हा असा अल निनो आला होता तेव्हा जगातील 4% लोकसंख्या यामुळे बाधित झाली होती। यावर्षी जागतिक सरासरी तापमान 2 ते 2.5 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भीषण दुष्काळ आणि महागाई वाढू शकते। भारतातील 166 प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा आता निम्म्याहून कमी झाला आहे। गंगा, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा यासारख्या मोठ्या नद्यांमधील पाणी पातळी त्यांच्या क्षमतेच्या 30% ते 60% पर्यंत खाली आल्या आहेत। जर पाऊस कमी झाला तर पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर होऊ शकतो। मित्रांनो, निसर्गात होणारे हे बदल मानवी हस्तक्षेपामुळेही वेगाने होत आहेत। अशा कडक उन्हात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे। दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळा। भरपूर पाणी प्या आणि ताजी फळे खा। हलके आणि सुती कपडे वापरा। झाडे लावा आणि पर्यावरणाचे रक्षण करा। धन्यवाद।